नमस्कार, लीनाद रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला मस्त अशा झणझणीत अशा गरमागरम चिकोल्या दाखवते। वरण चिकोल्या सर्वांच्याच घरी बनवतात, वेगळं काही नाही, पण जरा हटके पद्धत दाखवते। आठवड्यातून 2 वेळा तरी नक्कीच बनवाल अशी पद्धत दाखवते। इथं मुगाची डाळ घेतली, अगदी लहान वाटी घेतली। एक लहान वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली। तुम्ही डाळींचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तुम्ही नुसत्या तुरीच्या डाळीच्या पण चिकोल्या करू शकता। मी दोघं डाळी एकत्र करते आणि तुरीची डाळ जरा कमी घेतलेली। आता ह्या डाळी मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुते आणि एक 3-4 शिट्ट्या काढून घेते, मग तुम्हाला दाखवते। एकीकडे शिजते तोवर आपण पीठ भिजवून घेऊया चिकोल्यांसाठी। इथं मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, फक्त थोडंसं मीठ टाकलंय त्यात। तर मी याचा छान असा घट्ट गोळा मळून घेते। पीठ चांगलं मळून घेतले। आता थोडंसं तेल लावून चांगलं मळून घेते। अजून चिकोल्यांचं पीठ पण मळून झालंय। इथं मी थोडीशी तयारी करून ठेवली, डाळ शिजवून ठेवली। थोडीशीच घोटली, जर अशी डाळ दिसली चिकोल्यांमध्ये तर छान पण लागते चवीला आणि दिसायला पण छान वाटतं। इथं मी थोडीशी तयारी करून ठेवली फोडणीची। एक कांदा टाकते बारीक कापून, एक हिरवी मिरची घेतली, थोडी कोथिंबीर, आलं असं मी बारीक कापून घेतलंय आणि थोडा लसूण, एक 10-12 पाकळ्या घेतल्या, त्या बारीक कापून घेतल्या। आपल्याला 2 स्टेपमध्ये लसूण लागणार आहे, थोडासा कढीपत्ता। आता आपण फोडणी देऊया चिकोल्यांना। कढई ठेवलेली, 1 ते 1.5 चमचा तेल टाकते। तेल चांगलं गरम झालं की जिरं मोहरीची फोडणी देऊया। जिरं मोहरी छान तडतडलं की आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे 1-2 मिनिटासाठी। कढीपत्ता 2 मिनिटं परतून घेतली। कांदा थोडासा परतत आला की त्यात हिरवी मिरची, थोडंसं आल्याचे तुकडे आणि अर्धा लसूण टाकते। अर्धा आपण नंतर वापरणार आहोत। आता हे पण आपल्याला छान असं परतून घ्यायचंय, लसणाचा आणि आल्याचा कच्चटपणा जाऊस्तो। साहित्य चांगलं परतले गेले। कांदा खूप पण मी लाल नाही करत आहे, आपण भाजीला करतो तसा एवढा नाही करत आहे, थोडासा कमी करते। आता आपण बाकीचे जिन्नस टाकूया। थोडासा हिंग टाकते, पाव चमचा हळद आणि लाल मिरची पावडर मी 1 चमचा वापरते। तुम्ही काळा मसाला वापरत असाल तो पण टाकू शकता। मी इथं फक्त लाल तिखटाचं चिकोल्या करते। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी। ते चांगले परतून घ्यायचे। मी चिकोल्या 5 लोकांसाठी बनवते, म्हणून डाळीचं प्रमाण मी एवढं घेतलंय। तुम्ही कमी जास्त डाळ करू शकता। छान परतले गेले। आता आपण घोटलेली डाळ टाकूया। त्यानंतर पुन्हा मी डबाभर पाणी टाकते। डाळ काही शिल्लक राहिली असेल डब्याला ती पण निघून जाईल। चवीनुसार मीठ। चिकोल्यांच्या डाळीला मस्त उकळी आली आहे, छान कोथिंबीर टाकली। आता आपण चिकोल्या तयार करूया, लाटून घेऊया। पुन्हा एकदा मळून घेतलेले बघू शकता। आता आपण चपात्यांना घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे आपल्याला। जर असा जाडसर चिकोल्या असल्या, अगदी खूप जास्त नाही जाड, पण अगदी एकदम पातळ लाटले आपण तर त्या रश्श्यात विरघळू शकतात, म्हणून जरा जाडसर चिकोल्या लाटते मी। चपातीपेक्षा अगदी बारीक जाडसर, त्यापेक्षा थोडी जाड पोळी लाटून घेतलेली बघू शकता। आणि आता आपण कापून घेणार आहोत। तुम्हाला ज्या आकारात कापायच्या तुम्ही कापून घेऊ शकता। बघा अशा आकारात, लहान लहान आकारात मी कापून घेतले। उंडा लाटून घेऊया। थोडंसं पीठ लावते लाटताना। पीठ लावल्यामुळे आपण चिकोल्या एकदम लाटून आणि कापून ठेवतो ना, ते एकमेकांना चिटकत नाही, म्हणून मी पीठ लावते। नाही तर तुम्ही डायरेक्टली कापून आणि पोळपाटावरूनच जर कढईत टाकत असाल रश्श्यात तर पीठ लावलं नाही तरीही चालेल। मी हा एकत्र कापते, लाटते, म्हणून मी पीठ लावलं। अशाच पद्धतीने मी आता सर्व चिकोल्या कापून घेते, लाटून घेते। चिकोल्यांच्या रश्श्याला छान उकळी आली। उकळी आल्याशिवाय चिकोल्या लाटून टाकून देऊ नका, नाहीतर तिथंच गोळा बसून जातो। छान उकळी आली की मगच आपण लाटलेल्या चिकोल्या टाकायच्या। टाकताना जरा पळीने हलवत टाकायचं, जरा ढवळत जायचं आणि मग टाकत जायचं, म्हणजे मग एकसारखा गोळा बसून जात नाही आणि आपल्याला खाताना पण चिकोल्या आपल्याला एकदम सेपरेट नीट छान घासात पण छान लागतात चिकोल्या।
नाहीतर एकदम पिठाचा गोळा बनून जातो. म्हणून अशा ढवळत जायचं. चिकोल्या टाकून घेतलेल्या. आता आपल्याला एक 8 ते 10 तरी छान वाफवून घ्यायचे, शिजवून घ्यायचे चिकोल्या. आता मी गॅस एकदम बारीक करते आणि पळी अशीच ठेवते आणि असं अर्धवट झाकण ठेवते. पण मी अधूनमधून एक काही सेकंदाला मी झाकण उघडून ढवळून घेणारे चिकोल्या, म्हणजे चांगल्या शिजून जातात. आपल्या चिकोल्या बघू शकता छान अशा शिजून पण गेलेल्या. वर एक पॅन ठेवलेला आहे. 1 चमचाभर तूप टाकते मी. तूप चांगलं तापलंय. थोडंसं जिरं टाकते. थोड्याशा लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या. इथं मी 2 बेडगी मिरची घेतली, त्यातल्या बिया काढून घेतल्या मी आणि अशा तुकडे करून टाकले. हा तडका चांगला आपल्याला मस्त असा खमंग करून घ्यायचा आहे. लसूण छान तळून घ्यायचा आहे त्यातला आणि मिरच्या आणि लसूण. मिरची छान तळले गेले. इथं बघू शकता अगदी थोडंसं रंगापुरता मी तिखट टाकते आणि मिरचीतल्या मी बिया काढून टाकल्या. बिया जर राहिल्या तर जास्तीत जास्त तिखटपणा आपल्या चिकोल्यांमध्ये उतरतो. म्हणून मिरचीचा फक्त स्वाद यायला पाहिजे म्हणून मी मिरच्या अशा बारीक करून टाकल्या, म्हणजे 2-2 तुकडे करून टाकले. आता हा आपला तडका एकदम छान तयार आहे. गॅस बंद केलाय आणि लगेच चिकोल्यांमध्ये हा तडका आपल्याला टाकायचा. बघू शकता मस्त अशा जरा हटके चिकोल्या आपण केलेल्या आहेत. म्हणजे वरून तूप तेल घेण्याची गरजच नाही. वरून आपल्या इथं खानदेशात वगैरे खिचडी किंवा चिकोल्या वगैरे असल्या आपण तूप तेल घेतल्याशिवाय तो पदार्थ खातच नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुपाची फोडणी जर नंतरून दिली तर अप्रतिम चवीच्या तुमच्या चिकोल्या होणार आहे. कोणी वरून तूप तेल मागणारच नाही. अगदी झटपट संपवतील. झणझणीत अशा चिकोल्या एकदम तयार आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तुम्हाला टमाटा आवडत असेल तुम्ही तो पण टाकू शकता किंवा चिंच वगैरे टाकले त्याने सुद्धा चटपटीतपणा छान येतो चिकोल्यांना. आमच्या घरात नाही आवडत म्हणून मी नाही टाकलं, नाही तर नक्की टाकून बघा, त्या पण खूप छान लागतात. आता आपण सर्व करूया. चिकोल्या मस्त अशा झालेल्या आहे तयार. उन्हाळा पावसाळा हिवाळा कधी पण बनवा, सकाळी बनवा संध्याकाळी बनवा, जेवणात मस्त असा बेत होतो आपला. बाकी काही करायची गरजच उरत नाही. सर्वच जण आवडीने खातात. आपल्या वरण चिकोल्या एकदम तयार आहे. एकदम झणझणीत आणि झटपट बेत होतो. बाकी काही करायची गरज नाही. रेसिपी आवडली असेल, आज जरा मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तडका देऊन तुम्हाला चिकोल्या दाखवल्या. वरून कोणी तूप तेल मागणार नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवल्या.